माफी माग त्यांची. नको सुनबाई, अगं तुला जे वाटलं ते खरं खरं सांगितलंस. माफी का मागतेस? मी तिला माफी मागायला सांगते ते ती खोटं बोलल्याबद्दल. आता ती जे काही बोलली ना ते सगळं खोटं होतं. होय बयोबाई, अहो हीच ती मुलगी जी तुम्हाला पहिल्यांदा भेटली तेव्हा तुमच्या पायात चप्पल नव्हती तर तिनं स्वतःची चप्पल तुम्हाला दिली. आजी झाला ना. सगळं घर तिच्या विरोधात असताना तुम्ही तिच्यावर विश्वास दाखवलात. तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला. मी तुझ्या पाठीशी. तात्या, अहो हीच ती मुलगी जिला तुम्ही दसऱ्याला मानाचं पान दिलं. आपल्या घरातला आनंद हीच टिकवून ठेवू शकेल असा विश्वास दाखवला होता. हे मानाचं पान तुला. जिच्यावर विश्वासानं फॅक्टरीची जबाबदारी दिलीत. ज्या जमिनीवर आपल्याला फॅक्टरी उभी करायची आहे ही जमीन आज बयो आणि माझ्या नावाने आहे. ती आज मी तुम्हा दोघांच्या नावाने करणार आहे. वीणबाई तिला घेऊन जात होत्या तेव्हा तुम्ही स्वतः गाडी चालवत तिचं पाठलाग करत गेला. बयोबाई, अहो आमच्या सगळ्या सुनांमध्ये ती तुमची लाडकी. तात्या, अहो तुम्ही जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, जिनं कायम तुमचा आदर केला, तुमचा शब्द खाली पडू दिला नाही, ती मुलगी असं सगळं मनापासून बोलेल असं वाटलंच कसं हो तुम्हाला? सखा इतकी वर्ष आपल्या घरात काम करतोय पण त्याला भावाचं स्थान द्यावं हे हिलाच सुचलं. आणि ती अशी कशी वागेल? हो खरंय. मला नाही राहायचं या गावात, मला नाही राहायचं या घरात. मला माझं स्वतःच असं जग निर्माण करायचंय. मला ऐकतं असं काही नकोय. माझ्यापेक्षा कमी टॅलेंटेड मुलं अमेरिकेत गेली आणि तिकडे सेटल झाली, खोऱ्याने पैसे कमवत आहेत. मला पण खूप मोठं व्हायचंय, मला पण खूप पैसे कमवायचे आणि तेही माझ्या मेहनतीवर. तुला आदितीवर ढकलायची काय गरज होती रे? तुम्ही जाऊ दिलं असतात मला. मोठ्या बाईनी शब्दा घालून घालून मला इथे थांबवून घेतलं असतं. तुम्ही सगळे म्हणाला असता की घर तोडतोय म्हणून. तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं असतं मला. नाही ना? म्हणूनच मला सगळं आदितीवर ढकलावं लागलं. मी हे सगळं माझ्या स्वप्नांसाठी करतोय, त्यामुळे यात काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. मी शपथ पाळली सुनबाई, मी स्वतःहून काही बोलले नाही. पण मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. तात्या, मला माफ करा. मी तुम्हाला न विचारता निर्णय घेते. तुझी चूक स्वप्न बघण्याची नाहीये, खोटं बोलण्याची, सगळ्यांच्या भावनांशी खेळण्याची, बायको म्हणून आणि या घरची सून म्हणून आदितीचा अनादर करण्याची, आई म्हणून माझ्या संस्कारांना खोटं पाडलंयस तू. या घरातल्या प्रत्येकाला दुखावलंयस तू, त्यांना फसवलंयस. तेव्हा आता या घरात तुला जागा नाही. या घरातून आदिती जाणार नाही तर तू निघून जायचंयस.
त्रास झालाय आदितीला ह्याच्यामुळे, तरी मी याला घरात ठेवू म्हणतेस? मोठ्याबाई, गावात कळलं तर लोक काय म्हणतील? हा इथेच थांबून गावकऱ्यांसाठी काम करणार आहे हे अख्ख्या गावाला माहिती होतं. गावकऱ्यांच्या खूप अपेक्षा आहेत त्याच्याकडून. यानं तशी आश्वासनं पण दिली होती गावकऱ्यांना. उद्या हा आपल्याला सगळ्यांना फसवून अमेरिकेला निघून गेला असता तर गावकऱ्यांना काय उत्तर देणार होतो आपण, याचा विचार यांनी केला नाही ना. मग आता लोक काय म्हणतील याचा विचार आपण तरी का करायचा? मोठ्याबाई, सगळं पटतंय. आम्हाला सुद्धा राग आलाय त्याचा, पण त्याला असं रागाच्या भरात घराबाहेर काढताय, याने प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही आधी तिला रागाच्या भरात घराबाहेर काढलं, त्यानं प्रश्न सुटणार आहे का? हे बघा, मी आई आहे त्याची, कोणीही मध्ये पडायचं नाही. माझा निर्णय झालाय. तू ह्या घरात राहणार नाहीयेस. मी परत एकदा विचारते, तू स्वतःहून तुझी बॅग घेऊन येतोयस का मी आणू? मला नाही वाटत मी काही चुकीचं वागतोय. मी जे काय करतोय ते माझ्या स्वप्नांसाठी करतोय आणि त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे मी हे घर सोडून जाणार नाही. म्हणजे तू तुझी बॅग घेऊन येणार नाहीस? ठीक आहे. झाली बॅग भरून? बघ एकदा, सगळं भरलंय ना तुझं? आता तू बॅग भरलेस म्हटल्यानंतर बघायची काय गरज आहे? बॅग उचलायची आणि निघायचं. मोठी बाई, मी शिकायला चाललोय मुंबईला, कायमचं घर सोडून जात नाहीये मी. असं नको ना बोलूस, नाही तर मी तुला जाऊच द्यायची नाही. मोठी बाई, मी असं जाईन का? आणि मला सांग, मुंबई काय लांब आहे का? अगं 3 तासात पोहोचतो आपण. मी येत जात राहीन ना. मोठी बाई, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. पण तू इथे नसणारच ना रे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं आयुष्य मी तुझ्या भोवती बांधून घेतलंय रे. अचानक तू नसणार आहेस. एकटं राहायची सवय नाहीये रे तुला. तिथे तू कसा राहणार आहेस? बाळा, अरे तुझ्या डोळ्यात बघून मला कळतं तुला काय हवंय ते. तिथं कोण बघणार आहे सगळं? कोण तुझी काळजी घेणार रे तिकडे? आपलं इतकं भरलेलं घर असताना तू एकटा तिकडे मुंबईत जातोयस. या काळजीनं माझी झोप उडाली आहे रे बाळा. मोठी बाई, अगं हे बघ, मी तुला सांगते, दिवसातून 2दा फोन आला पाहिजे तुझा. तू तिकडे कसा आहेस, किती वाजता झोपतोयस, काय खाल्लंयस, तुझी तब्येत बरी आहे ना, हे सगळं मला कळायला हवं काय? आणि हे बघ, महिन्यातून एकदा तरी नाही, 2दा तू गावाला यायला पाहिजेस काय? लाज नाही वाटत तुला? पेपर लिहित असताना कॉपी केलीस तू? हे बघ, तुला एक वेळ कमी मार्क मिळाले तरी चालतील मला, पण कॉपी करणं चुकीचं आहे. मुळात तू हुशार आहेस, चांगले मार्क मिळवतोस, मग कॉपी करण्याची गरजच काय तुला? मोठ्या बाई, मला पैकीचे पैकी मार्क पाहिजे होते. मला सगळं येत होतं, फक्त एका मार्काचा प्रश्न नव्हता, तोच फक्त बघितला. अरे पण कॉपी करून मिळालेला मार्क तुझा होता का? नाही ना. मग कॉपी न करता तुला जे मार्क मिळाले असते ना, ते तुझे असते बाळा. मला चांगले मार्क मिळवून खूप मोठं व्हायचंय, एकदम मोठा माणूस, जगातला सगळ्यात सक्सेसफुल आणि श्रीमंत माणूस. आणि मी मार्क कॉपी करून मिळवलं काय, आणि माझं असलं काय, कोणाला काय कळणार आहे? पुन्हा असं बोललास ना तर एक मारीन बघ. हे बघ बाळा, कुणाला काहीही कळलं नाही ना तरी आपल्याला माहित असतं आपण खोटेपणा करतोय, समोरच्याला फसवतोय. हे बघ बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात आधी आपण स्वतःशी प्रामाणिक राहायला हवं, मग आपण सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागतोच बाळा. पण तुला असं नुसतं समजावून नाही चालणार. आता फार बोलायला लागलायस तू, चुकीचं वागलायस, कॉपी करतोस आणि वर चूकही कबूल करत नाहीयेस. राहा आता इथेच. आज तुला जेवायला सुद्धा मिळणार नाही. अजिबात यायचं नाही मागे. मोठे मोठे दरवाजा उघड ना, मोठे दार उघड ना. मी प्रॉमिस असं नाही करणार. मोठ्या बाई, दार उघड ना. मी प्रॉमिस.
असं नाही करणार. सॉरी मोठ्या बाई, मी कोणालाच नाही फसवणार. दारू बंद मोठ्या बाई, दारू बंद मोठ्या बाई. असं नाही करणार परत, प्रॉमिस करत. आता सुद्धा एकदा दार वाजवून त्याने सॉरी म्हटलं ना, मी त्याला पटकन घरात घेईन. शेवटी माझा मुलगा आहे, चुकला असेल परत पोटाशी धरून समजावून सांगेन, सिद्धू बाळा अरे असं नाही वागायचं रे. पण मला नाही वाटत सिद्धू आता त्याची चूक मान्य करेल. माझे संस्कार कमी पडले हेच खरंय. लहानपणचा तो सिद्धू आता नाही राहिला. मी तुम्हाला सगळ्यांना बजावून सांगतेय, कुणीही त्याला घरात घ्यायचं नाहीये आणि कुणी कसलीही मदत करायची नाहीये. आमच्या घरात काही कधी भांडणं होऊ शकत नाहीत. होऊ शकतात ना, तेच तर विचारते. काय झालं भांडण? आमच्या घरातला वाद आहे, आम्ही तुम्हाला कशाला सांगू. घरातला वाद आहे ना, मुलाला बाहेर काढल्यानंतर चर्चा तर होणारच ना. हो ना, आत्ता कळलं नाही काय झालं तर बाहेर काय सांगणार आम्ही लोकांना. तुम्ही कशाला सांगताय? जे काही सांगायचंय ना ते आमचं आम्ही सांगू. हा, पण आता आम्ही विचारतोय ना, तर आता आम्हाला तरी सांगा. अहो, 4 दिवसापूर्वीच गावातून मिरवणूक काढली त्या मुलाची, ज्याचा सरपंचांनी सत्कार केला. देशमुखांच्या फॅक्टरीचा मालक आहे तो, आणि तुम्ही त्याला खुशाल घराबाहेर उभं केलं. बिचारा केसांपासून पायाच्या नखांपर्यंत भिजला होता पावसात. थंडीने खूप फुटतोय तो. तब्येत वगैरे बिघडली तर काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? ओ अहो, तुम्ही असे आरोप काय करताय आमच्यावर एकदम, की सगळी चूक आमचीच आहे म्हणून? बरं, नाही करत आरोप, पण असं त्यांनी नेमकं काय केलं ते तर सांगा. एवढंच तर विचारत होतो आम्ही, तर ताई लगेच ओरडल्या आमच्यावर. त्यांना नका विचारू, मला विचारा. मी घराबाहेर काढलंय त्याला. मोठ्या बाई, तुम्ही नेहमी सिद्धूची इतकी काळजी घेतात, आणि आता आईनेच मुलाला असं. हो, आईनीच मुलाला घराबाहेर काढले. का, कशासाठी? तुम्हाला फक्त बातमीच हवी असेल ना काहीतरी, तर मग ऐका. तुमचा लाडका सिद्धार्थ देशमुख चुकलाय म्हणून त्याला घराबाहेर काढले. पण याहून जास्त काही विचारू नका, मी सांगू शकणार नाही. हे बघा, ही आमच्या घरातली गोष्ट आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. नानी, मी नाही काही सांगितलं मोठ्या बाई, उलट त्याच मला विचारत होत्या. मी तुला तसं काही म्हणाले का? कारण मला माहितीये या सगळं हे का विचारतायत आणि यांना कुणी असं विचारायला पाठवलंय. हा का असं बाहेर उभा आहे? काय रे, सिद्धार्थ देशमुख? देशमुख इंडस्ट्रीजचा मालक, तू काय असा बॅग वगैरे घेऊन बाहेर उभा आहेस कुडकुडत, घरातून बाहेर काढल्यासारखं? या गावातल्या प्रतिष्ठित देशमुखांनी मला घराबाहेर काढले. पण का? नाही तर घरात जाऊन तुम्ही घरच्यांना विचारा की सिद्धार्थला असं घराबाहेर का काढलंय म्हणून. हो हो, विचारणारच आहे. नाहीतर काय, भिजलाय किती बिचारा. हो ना, अहो खूप थंडी वाजते. मला तर वाटतं आता ताप येईल मला. पण तुम्ही नक्की विचारा. जा तुम्ही आत. हो, खुशाल त्याला पावसात हे सगळं काय चाललंय मिलिंद? तू काय ठरवलं होतंस आणि हे काय घडलंय? आपण मुंबईला गेलो तेव्हाच माझा प्लॅन संपला होता. नंतर ह्या मूर्खाने स्वतःच डोकं चालवलं आणि आता हा मूर्खपणा केला. इथे तो आपल्या मुलीला त्रास देत होता हे आपल्याला माहित सुद्धा नाही. पण तूच म्हणाला होतास ना की आदिती US ला जायला तयार झालीये म्हणून. हो, ह्याने मला सांगितलं होतं आदिती स्वतःहून अमेरिकेला जायला तयार आहे. पण इथे तिच्यावर प्रेशर आणून तिला तयार केलं आणि हे सगळं करायला सांगितलंय. ह्याच्यात आहे ना
घरच्यांना अमेरिकेचं सांगण्याची हिंमत नाहीये, म्हणून घरच्यांच्या नजरेतून त्यांनी आपल्या मुलीला पाडलं. महालक्ष्मी, हा सिद्धार्थ वाटतो तितका भोळा नाहीये. आपण याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला जे हवं होतं ना ते मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, आणि हा आपल्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवतोय. म्हणजे उद्या तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तरी याने खापर आधी तिच्याच माथ्यावर फोडलं असतं. हो, आणि हा सगळ्यांच्या नजरेत चांगला झाला असता. इथे आधी ती सहन करत राहिली असती, सगळं कुणाला काही बोलली नसती तर आपल्याला काही कळलं सुद्धा नसतं. महालक्ष्मी, तुझ्यापेक्षा जास्त नाटकी आणि कारस्थानी निघाला. ऍक्च्युली मिलिंद व्हॉट? आता हा इथे ह्या घराच्या बाहेर उभा आहे, हे सुद्धा नाटक आहे की हा खरं त्याच्या स्वप्नांना घेऊन ठामपणे उभा आहे तेच कळत नाहीये. हे बघ, बाकी काही असू दे, पण ह्यानी आपल्या मुलीला प्रचंड त्रास दिलाय, त्यामुळे याला आता कुठलीही मदत करायची नाहीयेस. किती कठोर राहायचं म्हणालीस तरी ते आईचं मन आहे. किती प्रयत्न केला तरी मुलांसाठी मन झुरणारच. हे बघ, मुलं चुका करतात, त्याच्या चुका पोटात घाल असं म्हणत नाही मी. अशी शिक्षा देऊन घराबाहेर काढून मार्ग निघणार नाही, आणि या सर्वांचाच तुम्हा दोघांनाही त्रास होईल. मग मी काय करू बाई? मुळात तो चुकलाय हेच कबूल करत नाहीये. एवढं सगळं करून त्याला काहीच कसं वाटत नाहीये. मोठे बाई, सेठने माफी मागितली तर माफ कराल त्याला? तुला वाटतं तो माफी मागेल असं? मागेल. मी बोलते त्याच्याशी. मोठ्या बाई, सीट दाखवत नसला तरी सुद्धा त्याला पण त्रास होत असणार. मी समजावते त्याला म्हणते माफी माग सगळ्यांची, आपण बोलून मार्ग काढू काहीतरी. मोठे बाई, सीड आहे ना सध्या थोडा भरकटलाय. त्याला तुमची, या गावाची, या घराची खूप ओढ आहे, माहितीये मला. तो तुमच्या आठवणीत इमोशनल झालेलं बघितलंय मी त्याला समजेल त्याची चूक. एक चान्स देऊया त्याला प्लीज. थँक्यू मोठ्या बाई. करतोय ना, काहीतरी अटी घातली असणार. काय म्हणाला? अदिती, काय म्हणाला सिद्धू? मिलिंद, हे लोक आता सिद्धार्थला घरात घेतात की काय? तू जरा गप्प बसतेस का? जे काही घडतंय ना ते गुपचूपपणे बघत राहा, अजिबात मध्ये बोलू नकोस. काय झालं सुनबाई? तो घरात यायला तयार नाहीये. तो म्हणतोय की या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही आणि कोणाची माफी सुद्धा मागणार नाही. आदिती, मी म्हणाले होते ना, तो नाही ऐकणार, नाही माफी मागणार. तो खूप बदललाय ग तो. पण तू नको त्रास करून घेऊस त्याच्यासाठी. तू त्याच्यासाठी एवढं केलंस, पण तो तुझं ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही. सच्चा ड्रामेबाज बाय. आता घरामध्ये घेतायत तर यायचं ना मुकाट्याने. नाही, मला नाही वाटत हा नाटक करतोय. तो त्याच्या डिसिजनवर फर्म आहे. पण या मूर्खाने हे सगळं आधीच ठामपणे सांगून टाकायला हवं होतं. त्याचा डिसिजन घरच्यांना कळवायला हवा होता त्याने. आता हे सगळं करून काय होणार आहे? सिद्धू, अरे काय चाललंय तुझं? सुमित्राने परवानगी दिली ना, तरी काय ताणतोयस? हे बघ, मुकाट्याने आत चल आणि माफी माग. का? मला समजून न घेता तुम्ही बाहेर काढलात ना मला? हा दुष्ट आहे, स्वार्थी आहे, संस्कार धुळीला मिळवणारा समजून मोकळे झालात. अरे एवढा राग आहे माझ्याबद्दल?
तर मग काय येऊ मी या घरात? मोठी बाई मग राहतोस कशाला इथे? हं? कशासाठी अंगणात उभं राहून काय सिद्ध करायचंय तुला? जा जा इथून. तुला अमेरिकेला जायचंय ना, मग जा जा, चालतं हो इथून. जा तुम्ही सगळे आत. बळीवाची हे काय, कोणीच काही खाल्लं नाही अजून? मोठे बाई, तात्या आणि बयो झाल्या प्रकारानं तात्यांना जरा अस्वस्थ वाटतंय, म्हणून बयोबाई त्यांचं जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेल्यात. बाकी सगळे येतच असतील. तुम्ही सुरुवात करा. कुणी कसलाही विचार करू नका. जेवा. कसं मोठ्या बाई, मान्य सिद्धू चुकलाय, पण पोरगा असा उपाशी पोटी बाहेर उभा असताना आपण कसं जेवायचं? पटत नाही हे. मी नाही म्हणत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी खायला घेऊन गेलात ना बाहेर. खाल्लं त्यानं. आदिती त्याला घरात ये म्हणून समजवायला गेली. आला तो. मुद्दाम करतोय तो हे सगळं. आपल्याला काळजीनं पोखरून काढायचंय त्याला. स्वतःकडे सहानुभूती घ्यायची. आपल्या प्रेमाचा फायदा घ्यायचाय त्याला. मुद्दाम मुद्दाम करतोय तो हे सगळं. म्हणून सांगते, कुणीही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जेवा. सुरुवात करा. जाईल जेवण. चला जेवा. आणि आदिती कुठे आहे? सॉरी मोठे बाई, पण नाही जाते मला. आदिती, तुला माहितीये सिद्धू जेवल्याशिवाय मी जेवत नाही. पण आज बघ, तो बाहेर उपाशी उभा आहे आणि मी इथे जेवणाच्या ताटावर बसलीये. पण जेवण गोड लागतंय का तुम्हाला? काळजी वाटतेय ना तुम्हाला त्याची? मुलगा आहे माझा, काळजी वाटणारच. पण मी माझं मन कठोर केलंय आता. तू सुद्धा खंबीर हो आता. जेवून घे थोडं. नाही मोठ्या बाई, मला तुमच्यासारखं स्ट्रॉंग नाही राहता येणार. सॉरी. मोठ्या बाई, बास झालं. मला पण नाही जाते. मी पण. अहो नाही थांबणार तो. कोणाचीच इच्छा नाहीये. आणि आज जेवण तर काय, झोपही लागणार नाही नीट. तुम्ही जा, मी सगळं आवरून ठेवते. शेवटी त्याला हवं होतं तेच झालं. सगळे उपाशी राहिले आज. तुमचा लाडका सिद्धू आलाच घरात तर कळवा मला. चला उठा सगळे. बापू काका, रत्नाक्का, सुहास भाऊजी, उठा ना. उठा सगळे लवकर. किती वाजले ग? आणि सिद्धू कसा आहे? अजून बाहेरच आहे का? म्हणजे झोपला नाही का अजून? सेट बाहेर नाहीये. काय? अहो हा, सिद्धू इथे नाहीये. मग कुठे गेला? अरे बापरे, सिद्धू बाहेर नाहीये. कुठे गेला तो? बापू काका, सीड अंगणात नाहीये, पण त्याच्या चपला दारातच आहेत. म्हणजे नक्कीच तो आत आलाय. पण कधी?
मला सुद्धा नाही माहित, मला उठल्यानंतर कळलं. हा बरोबर आहे, आपण सगळे झोपलो होतो ना, म्हणून सिद्धू दादांनी कोणाला उठवलं नसेल. हो, आय थिंक त्याला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असेल. मी ना त्याच्या आवडीचा चहा बनवते आणि त्याच्यासाठी वर घेऊन जाते आणि मग त्याला खालीच घेऊन येते. आणि आता सिद्धू घरात आलाय म्हणजे त्याने माफी मागायचं पण ठरवलं असणार. चला आपण मोठ्या बहिणींना उठवून येऊ. हा हो हो हो, त्यांना सुद्धा बरं वाटेल. पण रत्नाक्का, मोठ्या बाई माफ करतील ना त्याला? करतील ग, आम्ही बोलतो मोठ्या बाईंशी. चला आवरा सगळे, चला चला चला. तुम्ही फ्रेश व्हा, मी सगळ्यांसाठी चहा बनवते. हो हो हो, चला 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 लवकर चला. काय? हो, तो सगळं घेऊन निघून गेलाय. त्याची बॅग नाहीये, कपडे नाहीये, म्हणजे तो अमेरिकेला गेला असणार. बघा, असं लगेच कसं जाईल? असं लगेच जाता येणार नाही. आणि त्याचा पासपोर्ट सुद्धा नाही आलेला. त्याने आधीच तयारी करून ठेवली असेल तर. तिथे शांत हो. अगं तू असेल इथेच कुठेतरी. इतक्या लगेच फ्लाईट वगैरे बुक करून नाही जाणार. हा, कदाचित मुंबईला गेला असेल. हा, हे असू शकतं. मी त्याच्या मुंबईच्या मित्रांना फोन करून विचारते. अरे, आदिती वहिनींचा फोन. हा वहिनी, कुळपोळी गावाच्या वहिनी, देशमुख इंडस्ट्रीच्या मालकीन, सिद्धार्थ देशमुख यांच्या पत्नी. आज आम्हा गरिबांची कशी काय आठवण आली बरं? हा, हो, ऐकताय ना? बोला बोला, तुमच्या फॅक्टरीत मला जॉब ऑफर करताय का? ऐक ना प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. हा बोला, काय झालंय? ते सेठ मुंबईला आलाय का? नाही, येणार होता का तो, पण अजून तर काही पोहोचला नाहीये तो. आणि त्यांनी काय सांगितलं पण नाही आम्हाला. कधी निघाला तो? माहित नाही. म्हणजे तो मुंबईला गेलाय की नाही हेच माहित नाही. म्हणजे काय झालं वहिनी? नाही, काही नाही. तो मुंबईला आला किंवा त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला ना तर मला कळव फक्त. हा, हो नक्की. पण काय झालंय, सिद्धा न सांगता कुठे निघून गेलाय का? नाही नाही, काही नाही. ते तो कालच कुठेतरी गेलाय. त्याचा फोन पण लागत नाहीये, बंद येतोय. आम्हाला वाटलं की मुंबईला आला असेल, पण नाही, बाकी काही नाहीये. मी ठेवते फोन, नंतर करते. घाईते आता जरा, ठेवते. हॅलो वहिनी, वहिनी, हॅलो. युवराज सेठ मुंबईला सुद्धा नाही गेलाय. मुंबईलाही नाही गेला. मग सिद्धार्थ गेला कुठे? सरळ फोन बंद करून बॅग घेऊन गायब झालाय. त्याचा काय अर्थ काढायचा? खाली सगळे वाट बघत असतील त्याची. मी वेड्यासारखं सगळ्यांना सांगून ठेवलं की सेठ घरी आलाय, त्याने त्याची चूक कळली असेल, माफी मागणार असेल तो. पण हा घरातच नाहीये. कुठे गेलाय, काय करत असेल, काहीच माहित नाहीये. मोठ्या बहिणीला कळलं तर काय वाटेल त्यांना? केवढं गिल्ट येईल त्यांना. हा काय हट्टीपणा आहे याचा युवराज? का त्रास देतो हा सगळ्यांना? मी आता काय सांगणार आहे घरच्यांना? तिथे शांत हो. आणि हे बघ, आता काही लपाछपी नको करूस. तिथे तू आता स्वतःवर काही घेऊ नकोस. नको डिफेंड करू सिद्धार्थला. जे घडलंय ना ते खरं खरं सांग. आदिती, अगं काय झालं? सिद्धू कुठं आहे? झोपलाय का तो? आजारी का तो? बघा, मी सांगत होतो ना, रात्रभर पावसात भिजत होता तो. 100% त्याला ताप भरला असणार. आदिती, सिद्धूला बरं नाहीये का? मग तो खाली का नाही आला? अजून अडूनच बसलाय का? मी माफी मागणार नाही वगैरे असंच बोलतोय का? आदिती, अगं काय म्हणाला तो? खाली का नाही आला? कुठं आहे तो?
आदिती बोल. अगं काय झालंय? मोठ्या बाई, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. अजून काय त्रास व्हायचा राहिलाय? खूप त्रास दिलाय त्यानं. सांग आदिती, आता काय म्हणणं आहे त्याचं? मी येणार नाही, माफी मागणार नाही. उलट मोठ्या बहिणीच येऊन माझी माफी मागायला हवी. अजून काय? नाही मोठ्या बाई, मोठ्या बाई सेठ घरात नाहीये. तो घर सोडून गेलाय. काय? हो, तो त्याचं सगळं सामान घेऊन निघून गेलाय. मी त्याला फोन करतो. नाही बापू काका, मी फोन केला होता त्याला, पण त्याचा फोन बंद येतोय. मी त्याच्या मुंबईच्या मित्राला सुद्धा फोन केला होता, पण तो मुंबईला सुद्धा नाहीये. अगं पण मग कुठे गेलाय? काहीच कळत नाहीये. अमेरिका. सिद्धूला अमेरिकेला जायचं होतं, तिथे तर गेला नसेल ना तो? अहो नानी, असं लगेच ठरवून अमेरिकेला जाता येत नाही. आणि सिद्धार्थकडे पासपोर्टही नाहीये. तो इथेच असेल, गावातच. मग बॅग घेऊन कशाला जाईल? पण त्याचं सामान आणण्यासाठी त्याला घरात घेतलं कुणी? रत्नाक्का, सिद्धू भाऊच्या काळजीने आपण दरवाजा उघडाच ठेवला. हो, आपण सगळे झोपलो होतो तेव्हा सिद्धू दादा केव्हा आला असेल आणि परत गेलाही असेल, आपल्याला काहीच कल्पना नाही. असं कसं कोणाला कळलं नाही? काल म्हणत होते मी घरात एक पाऊल सुद्धा ठेवणार नाही, आणि रात्री घरात आले, अंगणातच उभं राहीन, अंगणातून हलणार नाही, आणि आता हे असं निघून गेले. मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही आता. मी बोलत नाही याचा अर्थ तुम्ही या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवाल. आणि काय ग सुमित्रा, मी आई आणि मुलांच्या मध्ये पडलो नाही म्हणून एवढं पर्क केलं मला? सिद्धू रात्रभर बाहेर होता, आता घर सोडून गेलेला आहे. कुठे गेला कुणालाच माहित नाही. सगळेजण शोधतायत त्याला, आणि मला तुम्ही काही कळू दिलेलं नाहीये. अहो तात्या, तुम्हाला आणि बयोला त्रास होऊ नये, टेन्शन येऊ नये म्हणून नाही सांगितलं. अरे तुम्ही सांगितलं नाही याचा त्रास होतोय मला जास्त. असा कसा घर सोडून जाऊ शकतो हा? हिंमत कशी झाली त्याची? हो शांत व्हा. अहो गेलेत ना सगळे सिद्धूला शोधायला. येईल तो घरी. आता मी कुणाचाही ऐकणार नाहीये, मीच जातो शोधायला. अहो तात्या, सगळे गेले शोधायला, पण कोणाला सापडलं नाही अजून. सगळं गाव शोधत असेल पण तो सापडतच नाहीये. शेवटी मी पोलिसांना फोन केला. पोलिसांना? मग आता बराच वेळ झाला ना. मग मी जातो पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना घेऊन जातो त्याला शोधायला. नको तात्या, मी पोलिसांशी बोललोय, सिद्धूचा फोटो पण पाठवलाय, ते शोधतील आणि काही कळलं तर ते आपल्याला फोन करतील म्हणाले. तात्या तात्या प्लीज शांत व्हा. हे बघा, काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. सेठ स्वतःहून घरी येईल. त्याला काहीतरी सिद्ध करायचं म्हणून असं न सांगता गेलाय तो. येईल तो घरी नक्की. पण प्लीज शांत व्हा आता. स्वतःला त्रास नका करून घेऊ. ठीक आहे, नाही जात मी सिद्धूला शोधायला, थांबतो घरीच. पण सुमित्रा, काल तू निर्णय घेतलास, सिद्धूला शिक्षा केलीस, मी काय बोललो नाही. पण आता मी कुणाचाही ऐकणार नाही. येऊ दे त्याला, एक घाव दोन तुकडेच करतो. हा विषय संपवून टाकतो मी. असं काय करणार आहात तुम्ही? सेठ कुठे गेला होतास तू? कुठे का असे ना, घराच्या बाहेर होतो ना. मग बस. मग तुझी बॅग, तुझे कपडे, तुझा लॅपटॉप, तुझी विजा डॉक्युमेंटची फाईल, हे सगळं घेऊन जायची काय गरज होती? भीती वाटली ना.
काळजी वाटली ना. मी माझ्या मुलाला घरात घेणार नाही, त्याला कुणी मदत करायची नाही असं ठामपणे सांगणारी मोठी बाई गेल्या का कणखरपणे? दिवसभर देवघरात बसली असेल आणि काही खाल्लंही नसेल आणि सगळ्यांनी शोधलं सुद्धा असेल, हो ना? विजा डॉक्युमेंटच्या फाईलचं कळलं म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा शोधलं असेल तुम्ही. अजून कुठे कुठे शोधलं? अख्खा गाव पालथा घातलाय, पोलिसांना सुद्धा कळवलं. काय? पोलिसांना पण सांगितलं? अहो जरा 24 तास तरी उलटून द्यायचे. एवढी काळजी माझी? खूप टेन्शन मध्ये दिसताय. कुठे असेल सिद्धू, काय करत असेल, कसा असेल, मुंबईला गेला की अमेरिकेला गेला, परत येईल की नाही, असे बरेच प्रश्न पडले असतील ना. बघा, एक दिवस नव्हतो तर हे झालं. मी अमेरिकेला जाणार आहे, तेव्हाही असाच त्रास होईल. सवय करून घ्या. सगळ्यांना माहित असेल तर आठवण येऊन त्रास होतो आणि असा मूर्खपणा केल्यावर काळजीने त्रास होतो. हो, काळजी वाटते. मग घराबाहेर काढायची नाटकं कशाला करायची? कशाला द्यायची शिक्षा? लहान आहे का मी? मोठी बाई, मी लहान असताना कॉपी केली होती म्हणून तू घराबाहेर काढलं होतंस मला. पण आता मी लहान आहे का? मोठा झालोय, लग्न झालंय माझं. त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा मला अधिकार आहे. सेड, तुझं काय आता? झालीस ना घरच्यांच्या नजरेत महान? अजून शहाणपणा करू नकोस. अदिती, ओरडू नकोस. हे सगळं सिद्ध करण्यासाठी निघून गेला होतास? तुला तुझे निर्णय घेण्याचा हक्क असेल, पण या सगळ्या तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाहीये तुला. तुला माहितीये इथे काय झालं होतं? सगळे दिवसभर बाहेर फिरत होते, तुला शोधत होते, दिवसभर उन्हात होते सगळे. बापू काका आणि नाना काकांना तर काय काय सहन करावं लागलं तुझ्यासाठी. पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. हसत होतास ना तू पोलिसांना सांगितलं म्हणून? एका मुलाने ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली तर आयडेंटिफाय करायला या म्हणून सांगितलं पोलिसांनी. सगळ्यांना टेन्शन नको म्हणून दोघंच कोणालाही न सांगता पोलीस स्टेशनला गेले होते. विचार कर जरा काय अवस्था झाली असेल त्यांची. कारण बाळकाका, डॉक्टर होऊन तू गावातच राहायचं ठरवलं होतंस, इथेच प्रॅक्टिस करायचं ठरवलं होतंस, म्हणून तू गावात क्लिनिक उघडलंस, लोकांसाठी काम केलंस, म्हणून तुझं कौतुक केलं. पण हेच क्लिनिक जर बाळाकाकांनी मुंबईत उघडलं असतं तर त्याचं कौतुक केलं असतं का? त्याला वाटली नाही ही गोष्ट, किंवा त्याच्या मनात जरी आली असेल तरी त्यांनी ती लगेच काढून टाकली असेल की नको रे बाबा, माझं गाव, माझी माणसं सोडून जायला नको. बरोबर ना बाळाकाका? सिद्धू, मी असा विचार कधीच केला नाही. लहानपणापासून तेच मनावर बिंबवलं. ज्या घरातल्या माणसांना सोडून कुठेच जायचं नाही, चूल वेगळी होऊ द्यायची नाही. एक चूल असली की घर कसं बांधलेलं राहतं. हे घरातले संस्कार आहेत. हेच संस्कार आहेत आपले. हे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, संस्काराच्या नावाखाली अडकवून ठेवायचं. सिद्धू, काय बोलतोयस तू? हे संस्कार चुकीचे आहेत असं म्हणत नाहीये मी, पण त्याचा जर विचार करत राहायचो इथून बाहेरच पडता येणार नाही. एकत्र कुटुंबातल्या मुलांनी मोठी स्वप्न बघायची नाहीत का? की अशी स्वप्न बघायची की त्याला घर सोडून जाता येणार नाही, किंवा घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आयुष्य घालवून टाकायचं. सिद्धू कुठेही जाणार नाही, माझ्या जवळच राहणार. का स्वतःच्या पंखाखाली ठेवतेस तू मला मोठी बाई? मुंबईला गेलो होतो ना शिकायला, तेव्हा राहिलत ना सगळे. कमी झालं का माझं प्रेम? सेठ, मुळात तुझं कुठे चुकलंय हेच कळत नाहीये तुला. त्या सगळ्यांना फसवलंस तू. आणि तू म्हणतोयस ना की फॅक्टरीची जबाबदारी देताना मला विचारलं नाही, तू सांगितलंस. उलट काय केलंस तू? सगळ्यांना खोटी स्वप्न दाखवलीस. फॅक्टरी कशी मोठी करायची, आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं, आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईल.
मग ते अमेरिका असो किंवा लंडन. सगळ्यांना भासवत राहिलास फक्त. कोणी तुझा विचार करत नाही असं म्हणतोयस तू? तू करतोयस विचार? प्लीज, तू तर हे बोलूच नकोस. तूच म्हणाली होतीस ना की लग्नानंतर आपण अमेरिकेला जाऊ म्हणून. या घरात आल्यानंतर तुला ही नाती, ही माणसं, या भावना सगळ्या मोठ्या वाटायला लागल्या. काम करणं, करिअरवर लक्ष देणं, टॅलेंट वेस्ट न घालवणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा तुला चुकीचा आणि वाईट वाटायला लागला. हे बघ आदिती, मला इमोशनली विचार करता येत नाही. कधी कधी प्रॅक्टिकली विचार करावा लागतो आणि तो मी केला. मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा मी वेगळा विचार केला. माझं भविष्य मी वेगळं बघितलं तर त्यात काही चुकीचं केलं असं वाटत नाही मला. त्यामुळे हो आलाय मला राग. झालीस ना घरच्यांच्या नजरेत महान. अजून शहाणपणा करू नकोस. सॉरी सिड, रागाच्या भरात का होईना पण मी हात उचलायला नको होता. सिड, मला मनापासून तुला सॉरी म्हणायचंय. मला माहितीये तुला माझा खूप राग आला असेल. तात्या म्हणालेत आदिती स्वइच्छेने येत असेल तर मी तिला घेऊन अमेरिकेला जाऊ शकतो. आदिती म्हणाली होती ती तयार आहे सोबत यायला. पण काल जे काही झालं त्यानंतर तिचा विचार बदलला असेल तर. तसंही तिची इच्छा नाहीये अमेरिकेला यायची हे स्पष्ट दिसतंय. तरी बोलू का ती अशी? नाही, ती येईल बोलायला. मी त्याच्याशी बोलले नाही तर असाच अबोला राहील आमच्यात. आत्ताच सॉरी म्हणते. आदिती, हा मोठ्या बाई. आदिती, मोठ्या बाई, अहो मी आवरून खाली येणारच होते. तुम्ही कशाला आला तेवढं? आजपासून रोज सकाळी मी तुला बघायला येणार. आतापर्यंत रोज सकाळी सिद्धूला भेटून त्याच्याशी बोलून त्याचा दिनक्रम काय आहे, त्याला नाश्त्याला काय हवंय, हे सगळं विचारायची मला सवय लागली ग. आता तर ह्याला वेगळं व्हायचंय, अमेरिकेला जायचंय ना. पण मग मला सवय लागली त्याचं काय ग. मी ठरवलं सवय तशीच ठेवायची, पण ते फक्त तुझ्या बाबतीत करायचं. रोज सकाळी उठले की मी तुला बघायला येणार, तुझ्याशी बोलणार, तुझी विचारपूस करणार आणि मग माझा दिवस सुरू होणार. मोठ्या बाई, अहो असं नका करू. मुलगा आहे तो तुमचा. सून आहेस तू माझी, आणि आता आई म्हणून माझ्या मुलावर माझा हक्क राहिला नाहीये ग. आमचा हक्क दाखवणं, काळजी करणं हे सगळं त्याला जाचक वाटतंय. सून म्हणून तुझ्यावरही हक्क आहे आमचा. मुलीसारखीच आहेस तू आम्हाला. तुला नाही ना आमचं प्रेम जाचक वाटत? मोठ्या बाई नका ना असं बोलू. मग करू ना हक्काने तुझ्यासाठी सगळं. ह्याच्यामध्ये दुःख वगैरे अजिबात नाहीये, आणि सिद्धूला पर्याय म्हणून तर नाहीच नाही. हे बघ, सिद्धूसाठी मी जे जे काही करायची ना ते तुझ्यासाठी करण्यात मला अगदी मनापासून आणि जास्त आनंद होणार. चल तू आवर, मीही आवरून घेते आणि तुझ्यासाठी कॉफी आणते. नाही नाही, मी येते खाली. बरं, पण आल्यावर तुझं काय रुटीन आहे मला सांगशील? आलीच. आणि त्यासाठीच आम्ही आज तुझ्यासाठी शॉपिंग पण करून आलो आहोत. शॉपिंग माझ्यासाठी? का? म्हणजे काय आणलंय? आम्ही काय आणलंय आपण हिच्यासाठी? विसरली? अगं नानी, आत्ताच तर आपण शॉपिंग करून आलो ना, लगेच विसरली? आदिती, मी सांगते, आता तू ऑफिसला जाणार, आपला बिझनेस मोठा करणार, तर वाटलं पाहिजे ना फॅक्टरीची मालकीण आली म्हणून. अगं त्यासाठी तुला कपडे आणलेत, घालून ये, आम्हाला पाहायचंय. हे बघ, हो
या सगळ्याची काहीच गरज नव्हती. अगं पण आम्हाला वाटते ना गरज. पण ताई काकी नाही, आम्हाला आता काही ऐकायचं नाहीये. ऑफिस गोईंग अदिती देशमुख कशी दिसते ते आम्हाला बघायचंय. चल बरं पटकन. नाही नाही मी काय काही नाही हा. चल पटकन बदलून ये, नाहीतर मी रागवे ना. चल 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 पटकन. हो नानी काकी ऐका ना. अरे नाही, चल लवकर चल. तिची इच्छा आहे म्हणजे ती नाही म्हणतीये म्हणून तू तिला US ला घेऊनच जाणार नाहीयेस का? सिद्धार्थ, माझ्या मुलीचा जन्म तुझ्या घरच्यांचा चहा नाश्ता बनवायला झालेला नाहीये. किती वाईट वाटतं मला तिला असं शेणात काम करून. अरे गोठा साफ करणं, शेतात काम करणं, चहा नाश्ता बनवणं, स्वयंपाक करणं ही कामं तिची नाहीयेत. तुमच्या बिझनेस मध्ये करोडो रुपयांच्या डील्स ती अशा फायनल करते आणि ते सगळं सोडून तिने हे करत बसायचं. सिद्धार्थ, तू इथे नाहीस म्हणून तुझ्या आईवडिलांची सेवा करा, तात्याबाईंच्या औषधाच्या बघा, शेतात जा, कामं करा, पापड वाळत घाला, त्या ताईच्या गृहोद्योगात मदत करा, त्या रत्नाकांच्या साड्यांच्या ऑर्डर्स पोहोचत्या करा. हे सगळं करायचं का माझ्या मुलीने सिद्धार्थ इथे राहून? मॅम, मी कुठे सांगितलं तिला हे सगळं कर म्हणून. उलट माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यासोबत यावं. पण तिचीच इच्छा आहे इथे राहून तिला ही सगळी कामं करायची. तिची इच्छा आहे इथे थांबायची. ही सगळी कामं तिला करावी लागतात आणि ती सगळं हे आनंदाने करते. पण सिद्धार्थ, एक वेळ तिने इथे थांबून फक्त फॅक्टरीचं काम सांभाळलं असतं ना तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. मोठ्या गाजावाजानी थाटामाटात फॅक्टरीची ओनर केलं ना अदितीला. अरे पण नावापुरती ओनर होऊन ती कामं तर सगळी हाऊसवाईफचीच करतीये. असं नाहीये मॅम, फॅक्टरीच्या सगळ्या मीटिंग तीच करते. कशा? कपडे वाळत घालता घरातलं सगळं काम करत. गावात मिरवणूक कोणाची काढली फॅक्टरीचा ओनर म्हणून? तुझी. पाहिलं ना आम्ही न्यूजवर. एवढा राग आला होता ना तुझा की बस. म्हणजे फॅक्टरीचा ओनर म्हणून सगळीकडे तू मिरवणार आणि माझी मुलगी फक्त घरकाम करणार. घरामध्ये काम करून, मातीत काम करून, मळके कपडे घालून दिवसभर फिरत असते माझी मुलगी बिचारी. सिद्धार्थ, तिला कॉर्पोरेट लुक मध्ये बघायची सवय आम्हाला. तुझ्या नादाला लागून ती इथे आली आणि सुनेची ड्युटी करत साड्या नेसून फिरते इथे. मिलिंद, अदितीला इथे मालकीण बनवतात. तिच्या नावावर 100% ओनरशिप आहे फॅक्टरीची. सो व्हॉट आय फील, सिद्धार्थने अदितीला US ला घेऊन जावं हा हट्ट आपण सोडून देऊयात. तसंही ती तिथे जाऊन काय करणार आहे? या सिद्धार्थची सेवाच ना. त्यापेक्षा मिलिंद, तिला इथे जास्त चांगलं फ्युचर आहे असं मला वाटतंय. आज तर फरक आहे ना तुझ्यात आणि माझ्या. जिथे तुझे विचार संपतात ना तिथे माझे सुरू होतात. हे बघ, आदिती सारखी मुलगी कुठेही गेली ना तरी ती स्वस्त बसणार नाहीये. कारण ती खूप टॅलेंटेड आणि हुशार मुलगी आहे. ती अमेरिकेत जरी गेली ना तरी ती घरात बसून राहणार नाहीये महालक्ष्मी. काम करेल. पण इथे थांबली ना ती तर आपल्या बिझनेसच्या आडी. व्हॉट आर यू सेइंग मिलिंद? अदिती असं का करेल? म्हणजे आपला बिझनेसही तिचाच आहे, आपल्यानंतर सगळं तिचंच होणार आहे. मी आपल्या मुंबईच्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे इडियट. इथे ही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यानंतर इथे जे रिसॉर्ट मी उभारणार आहे ना त्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे ते अजूनही आहेच का तुझ्या डोक्यात? मिलिंदरे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण ही प्रॉपर्टी मिळवणार होतो ना त्या सिद्धार्थवर त्याच्या घरच्यांचा विश्वासच उरलेला नाहीये. नाही, आता त्याची गरज नाहीये. आता ही प्रॉपर्टी कशी मिळवायची ते आपण नंतर बघू. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? सिद्धार्थने माती खाल्ल्यामुळे ह्या देशमुख फॅमिलीच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढलाय. आदितीला त्रास झाल्यामुळे आपल्याला वाईट वाटू नये म्हणून ते जास्त काळजी घेतील, आपला मान ठेवतील. आता या घरातलं कोणीही तुला उद्धटपणे बोलणार नाही. सिद्धार्थवरून तूच त्यांना आता ऐकवू शकशील. आणि हे दोघं इथे नसतील ना तर आपल्याला इझिली गोड गोड बोलून ही फॅमिली तोडून यांच्यात भांडणं लावून हा वाडा आणि यांची सगळी जमिनीनं आपल्याला बळकावता येईल. पण आदिती इथे असेल ना तर आपल्याला ते काहीच शक्य होणार नाही. आता कालच तात्या अनावादानानं बोलून गेले. उद्या कधीतरी आदिती आपल्या बरोबर बिझनेस मीटिंगला बसलेली असेल. असंच होऊ शकतं. कारण आदिती खूप मेहनती, हुशार आणि प्रामाणिक मुलगी आहे. ती ह्या देशमुख लोकांसाठी काहीही करू शकते. तिला फसवणं खूप कठीण जाणार आहे.
आणि उद्या आपल्या प्लॅन बद्दल जर तिला काही कळलं तर ती काय रिॲक्ट होईल माहित नाही. आपला सगळा बिझनेस नंतर तिच्याच नावावर होणार आहे. सांगता येत नाही. तो सगळा बिझनेस ती देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज करून आपल्याला विकेलाही लावू शकते. हो रे मिलिंद, असं होऊ शकतं. हो, त्यामुळेच आदितीने सून म्हणून नाही तर बायको म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला गेलीच पाहिजे. सेठचा व्हिडिओ कॉल. सेठ, तू गच्चीवर आहेस? गच्चीवर एकटाच का जेवायला बसलायस? काय करणार, घरातल्या सगळ्यांनी एकटं पाडले मला. एकट्याला जेवण जात नाहीये म्हणून तुला व्हिडिओ कॉल केला. काय रे सेठ, तू खाली ये, मी आहे ना, मी बसते तुझ्या बरोबर, ये. नाही, नको तिथे. असंही तू अमेरिकेला येणार नाहीयेस आणि अमेरिकेत गेल्यावर तिकडे मला एकट्याला जेवायला लागेल ना. तेव्हाही मी तुला असंच कॉल करेन, मला एकटं वाटेल तेव्हा. त्याची आत्तापासून सवय करायला हवी ना. म्हणून मला माहिती आहे तिथे तू फोन ठेवून सरळ धावत येशील आणि म्हणशील मी येते तुझ्या बरोबर. हो रे सेठ, पण तू करशील ना असंच फोन दिवसातून 2 वेळा तरी? सेठ, तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण जाईल. तू असा लांब, मी इथेच तुझ्या घरात. असंख्य आठवणी आहेत इथे आपल्या. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक जागेशी आठवण आहे आपली. तुझ्या आठवणीत कशी राहणार आहे मी इथे? आदिती, तू इथे असणार आहे सगळ्यांसोबत, मी परक्या अनोळखी देशात एकटा असणार आहे. मला किती कठीण जाणार आहे याचा विचार कर. मग चल ना माझ्यासोबत अमेरिकेला. मग राहा ना इथेच, आपण एकत्र राहू. नाही आदिती, आता मी नाही थांबू शकत. अमेरिकेला जाण्यासाठी आणि मला अमेरिकेला जायचंय हे घरच्यांना पटवून देण्यासाठी मी काय काय केलंय. नकळत तुला त्रास झाला, घरच्यांच्या नजरेत पडलो मी. तुला तर सगळं माहितीच आहे. एवढं सगळं करून मी आता माझा डिसिजन नाही बदलू शकत ग. पण तू तुझा डिसिजन बदलू शकतेस. सेठ, तो डिसिजन घेणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. आता तू जे ठरवलंस ते तुला फोर्स नाही करू शकत ना. करीन, तात्या म्हणाल म्हणून नाही, पण तू यावीस म्हणून मी तुला फोर्स नाही करणार. मी तुला खूप मनवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुला खूप त्रास झाला. आता अजून नाही. तुला खरंच मनापासून यावंसं वाटलं तर तू ये. आणि हो आदिती, आजपासून मी वरच झोपत जाईन एकटा. काय? हो, म्हणजे आता लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागेल ना. आपण सतत इथेच राहा, इथेच थांब असं म्हणत होतो. आपण त्याला खूपच गृहीत धरलं असं वाटत होतं त्याला. म्हणून त्याला हे सगळं करावं लागलं. त्याला आपण काय करणार? हो, पण त्याने एकदा आपल्या समोर बसून आपल्याला सांगायचं ना, मोठ्या बाई आप्पा, तुम्हाला वाईट वाटेल पण माझं स्वप्न आहे हो, माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपण नाही म्हणालो असतो का हो? वाईट वाटलं असतं थोडं, पण त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आनंदासाठी आपण हो म्हणालो असतो ना. मला काही कळलंच नाही त्याच्या मनात काय येते. तेव्हाही मी त्याला समजून घेतलं नाही आणि आताही असंच वाटतंय की मी त्याला समजून घेत नाहीये, म्हणून एकटा पडलाय होतो तिकडे अमेरिकेतही अगदी एकटा. हे बघ, तू असं स्वतःवर घेऊ नकोस. तू मन कठोर करून त्याला शिक्षा केलीस की नाही? त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलायस ना. आता त्याची चूक त्याच्या लक्षात येत नाही, त्याला आपण काय करणार? हो, तसं नाही. आदिती 5 परतावरावरून परत येताना मला विचारत होती की मोठ्या बाई, लग्न झाल्यावर सुनेचं कर्तव्य मोठं का बायकोचं? तेव्हा मी तिला सांगितलं होतं, आदिती, चांगली बायको बनलीस ना की चांगली सून आपोआप बनशील बघ. आता या स्नेहानं तिला सिद्धू बरोबर अमेरिकेला जायला हवं ना. अहो,
अहो बायको म्हणून तिचं ते कर्तव्यच आहे ना. हो सिद्धू आहे म्हणून ती आपल्या आणि आपण तिच्या आयुष्यात आहोत. पण मग आपण सुनेचं कर्तव्य मोठं करून तिच्यावर ते लादतोय का? हे कुटुंब, ही माणसं, यांचं प्रेम हवंय मला. हे कुटुंब, ही नाती, त्यांची काळजी, कौतुक, त्यांचा सपोर्ट, त्यांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा सगळं हवंय मला. आणि सेठ, मला खरंच या फॅक्टरीसाठी काम करायचंय, बिझनेस मोठा करायचंय. पण मला तुझ्या स्वप्नांच्या आड सुद्धा नाही यायचंय, तुला दुखवायचं नाहीये. सेठ, वचन देते मी तुला, आपण कितीही लांब असलो तरी आपल्यातलं नातं तुटू देणार नाही. आपल्यात मतभेद असतील पण आपल्यातलं प्रेम कमी होऊ देणार नाही. सेठ, मी माझ्या नवऱ्याला सपोर्ट नाही करायचा तर मग कोणी करायचं? तू कर तुला हवं ते. आणि सेठ, आपण एकमेकांच्या स्वप्नांचा, ग्रोथचा रिस्पेक्ट करूया ना, सगळं सोपं होईल. प्लीज. असं का बोलतोयस तू? आणि तू आपल्यात का कंपॅरिझन करतोयस? आपलं ठरलंय ना आपण एकमेकांना सपोर्ट करूया. आणि सेठ, तुला कोणी मदत करत नाहीये कारण तूच ते टाळलंयस. मग आता माझ्यावर का चिडतोयस तू? कारण तुला जसं आयुष्य हवं होतं तसं मी आलं आणि माझा आत्ता स्ट्रगल सुरू झाला. सेठ, मला कळतंय सेठ, पण असं चिडून काय होणार आहे? आय नो, काही बॅकअप नसताना अमेरिकेला जायचं, तिकडे सेटल व्हायचं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण मला खात्री आहे तू हे नक्की करून दाखवशील. फक्त थोडं डोकं शांत ठेव. मला सांग, काय करू शकते मी? काही नको करूस, भीक नाही लागली मला. आणि हे तुझे फुकटचे मोटिवेशनल सल्ले नकोयत मला. जेव्हा आयतं सगळं मिळतं ना तेव्हा हे सल्ले देणं सोपं असतं. पण जेव्हा हातात काही नसतं ना तेव्हा काय वाटतं हे तुला नाही कळत. तू रेडी नाही झालीस? ऑफिसला येणार आहेस ना? अगं मग जा, आवर. नाही, काय काय म्हणतेस ना मा? तिला तुझ्यासारखं छान दिसायचंय. नमा बाळा, अगं तू छानच दिसतेस. हो ना युवराज? ऑफिसला येण्यासाठी छान दिसायचंय. ओके, तू आता ऑफिसला येणार आहेस तर तुला प्रेझेंटेबल दिसायचंय. गुड. ताई काकी म्हणाल्या काही दिवसांनी पाहुणे येणार आहेत, तेव्हा सुद्धा छान दिसायचं तुला. काय? अरे ती म्हणतीये तिला ओव्हरऑलच हल्ली खूप छान दिसावंसं वाटतंय. हो कळलं मला ते, पण हे काय मध्येच? तिला अचानक असं का वाटतं? नमा कळतंय मला. तू काही काळजी करू नकोस, आपण ना तुझ्यासाठी छान ब्युटी प्रोडक्ट्स आणू. आणि तू अशी काही कमी सुंदर नाही दिसत. अहो, ती ऑलरेडीच खूप गोड आहे. तिला छान दिसण्यासाठी फार काही करावंच लागणार नाही. ताई काकी, नमा सांगत होती कोणीतरी पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे? अगो,
तिला मुद्दामून सांगितलं नाही मी कोण येणार आहे ते. काय उगाचच वादिवाद नको आणि भांडणं नको. आणि तू पण कोणाला सांगू नको. अगं तिला पाहिला मंडळी येत आहे. चांगलं स्थळ आलंय तिच्यासाठी. पण कशासाठी? आय मीन ती लहान आहे अजून. अरे तिचं काय लगेच लग्न लावतोय का मी? अरे चांगली माणसं आहे तर म्हटलं बघून घ्यावी. आणि मुलीचं लग्न म्हटलं की 2-3 वर्ष लागतातच ना तयारीला. चांगलं स्थळ बघा, चांगलं घर बघा, त्यात आपली मुलगी सुखा समाधानं नांदे. आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा शोधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे जमवाजम करायला सुद्धा वेळ लागणारच की. आणि आदिती, आता तुझ्यामुळे आलेल्या पाहुण्यांना आम्ही अभिमानाने सांगू शकतो की मुलगी काम सुद्धा करते म्हणून. थँक्यू आदिती. ताई काकी, अरे आणि आम्ही बोलत काय बसलोय तुमच्याशी? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? जा जा, चला. हो चला चल, येतो आदिती. हो. चल. निघायचं? हो. इथेच असले पाहिजेत दागिने. कुठे ठेवले असणार आदितीने दागिने? इथेच असायला पाहिजे. थँक्यू. या घरात कुठे जातोय म्हणून का होईना कोणीतरी काहीतरी विचारलं. हे तर काही दिवस या घरात एकटाच राहतोय असं वाटतंय मला. कुठे जातोय, काय करतोय, कोणीच काही विचारत नाही. पण तू विचारलं, तुलाच माझी काळजी आहे. खरंच थँक्यू. पण म्हणजे याचं काही उत्तर दिलं तर काही फरक पडणार आहे असं काही वाटत नाही मला. असू दे, निघतो मी. सेड, अरे असं नको बोलूस. सगळ्यांना काळजी आहे तुझी, पण आता सगळे रागावलेत ना तुझ्यावर, म्हणून बोलत नाहीये तुझ्याशी. तू मला सांग, काय झालं? कुठे जातेस तू? कुठे जाणार आहे तिथे? माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून बॅग घेऊन घर सोडून चाललोय असा विचार करू नकोस. हा, जशी तुझी मोठी महत्वाची कामं असतात तशी माझी पण काही कामं आहेत, त्यासाठी चाललोय. बरं चल. सेड, कसली कामं? कसलं काम हे तुला सांगायला मी बांधील नाहीये. नवरा आहेस तू माझा. आणि तू माझी बायको आहेस, पण तसं वागतेस का? नाही ना. तुझी सुद्धा मीटिंग आहे, पण कसली मीटिंग आहे काय मी विचारतोय तुला. मग विचार ना, मला हवंय तू विचारावंस. फॅक्टरीची कामं कशी चालू आहेत, मीटिंग कशा होत आहेत, मला सांगावंसं वाटतंय तुला. हे सगळं तुझे इनपुट्स घ्यावेसे वाटतायत, पण तू कसं रिॲक्ट होशील हे माहित नाही म्हणून विषय काढत नाही मी. आता जर तू विचारतोयस तर काही सगळं गरज नाही.
आपण ठरवलंय ना एकमेकांना सपोर्ट करायचा आणि एकमेकांची कामं एकमेकांनीच करायची. त्यामुळे तू काय करणार ते मी तुला विचारणार नाही आणि मी काय करते ते तू मला विचारायचं नाही. माझ्या मार्गाला मला जाऊ दे. कळलं? बाय. सेठ काय महालक्ष्मी, या देशमुखांकडे फंक्शन वगैरे की काय, की त्या सिद्धार्थची शांती करतायत? आय डोंट नो. हे दागिने का काढलेस तू? बघते. हा, तुझ्याकडे दागिने नाहीये? अगं किती दागिने आहे तुझ्याकडे, की आणखी घ्यायचे आहेत? नाही रे मिलिंद, ही इथे आणलेली ज्वेलरी आणि माझं मुंबईचं कलेक्शन असं सगळे मिळून माझे हक्काचे दागिने किती आहेत ते मी बघते, जे माझ्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकणार. मिलिंद, उद्या खरंच आदितीने आपला बिझनेस देशमुख इंडस्ट्रीज मध्ये मर्ज केला तर, आपण भिकेला लागलो, रस्त्यावर आलो तर काहीतरी हवं ना आपल्याकडे. आपली मुलगी तशी त्या देशमुखांमध्ये गुंतलेली असणार आणि तो सिद्धार्थ US ला गेलेला असणार. कुणी आपल्याला सांभाळायलाही नाहीये रे. आणि मिलिंद, तसंही आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे. त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा करण्यात अर्थ नाही. अर्थात तशी आधीही मी कधी केलेलीच नाहीये. त्यामुळे तेव्हा हे माझं स्त्रीधनच माझ्या कामाला येणार आहे. मुळात तूच एक धन्य स्त्री आहेस. स्त्रीधन म्हणे ठेवते मूर्ख. शटअप मिलिंद. महालक्ष्मी, मी जस्ट तुला सांगितलं हे असं घडू शकतं, तर एवढी घाबरलीस तू? हो, घाबरलीये. सतत माझ्या डोक्यात तोच विचार येतोय की हे खरं झालं तर, आपल्याला भीक मागत रस्त्यावर हिंडायला लागलं तर. नो. खरंच आपण उद्या रस्त्यावर आलो तर काय करायचं? भीक मागायची वेळ येऊ नये म्हणून ही सोय करते. त्यापेक्षा हे असं काही घडू नये यासाठी काहीतरी कर. आधी ती अमेरिकेला कशी जाईल याचा विचार कर. ही प्रॉपर्टी आपली कशी होईल याचा विचार कर. हे फालतू विचार बंद कर. हे काम करते, दागिने आतमध्ये ठेवतात. का? सिद्धार्थ सर कुठे दिसतायत का बघा. सिड नक्की याच रोडने गेला असेल ना. दिसले दिसले, ते बघा ते बघा, सिद्धार्थ सर दिसले. त्यांना गाठायचंय का? नाही, त्यांच्या मागेच ठेवा गाडी. मला तो कुठे जातोय ते बघायचंय. आदिती मॅडम, सिद्धार्थ सर तसे वाटत नाही हो. म्हणजे तुम्हाला संशय आहे का ते कुणाला तरी चोरून भेटतात? हा, नाही हो, त्यांचं नसणार काही बाहेर लपडं. मी कुठे असं म्हणाले? मग कशाला असं पाठलाग करताय? हा, बायकांना आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आहे की नाही फक्त एवढीच इन्सिक्युरिटी नसते, इतरही गोष्टी असतात. जसं की? तुम्हाला काय करायचंय तुम्ही पुढे लक्ष द्या आणि त्याच्या मागेच ठेवा गाडी. हा युवराज. हॅलो अदिती, अगं कुठे आहेस? अगं ती माणसं पोचलीच ऑफिसमध्ये. एक फाईल घेऊन यायला इतका वेळ? युवराज, अरे मी ना एका कामामध्ये अडकले, मी येते, तोपर्यंत तू मीटिंग सुरू कर. हॅलो अदिती. अदिती, आता कोणत्या कामात अडकली? मॅडम मॅडम, ते बघा सिद्धार्थ सर त्या दुकानापाशी थांबलेत. बरं तुम्ही थांबा गाडी इथेच, मी बघून आले लगेच. थांबा. हो, मी सीटची सिद्धार्थ देशमुखची बायको. अच्छा, म्हणजे देशमुखांच्या सूनबाई तुम्ही? बसा ना. नाही, इट्स ओके. सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्हीच बघताय ना? हो. मग काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी काही? नाही नाही, अहो खरंच या सगळ्याची काहीच गरज नाहीये. ऍक्च्युली माझं तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना, बोला. सॉरी, तुम्हाला खूप ऑड वाटेल पण सेडने आता तुम्हाला जे सगळे दागिने दिले ना ते. हो, आत्ताच देऊन गेलेत ते. पण ते मला म्हणाले की फॅक्टरी उभी करण्यासाठी फायनान्स उभा करायला त्यांना हे दागिने विकावे लागतील म्हणून. सेट, तू फॅक्टरीचं कारण दिलंस, परत खोटं. पण घरी कोणाला माहित नाही.
नाही, तसे ते मला म्हणाले की घरचं कोणी जर भेटलं किंवा तात्या वगैरे जर रस्त्यात भेटले तर त्यांना काही सांगू नका म्हणून. पण का हो, सिद्धू भाऊ बरोबर फॅक्टरीचं काम तुम्ही बघताय ना, ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील ना. हो हो मला माहितीये. आणि खरंय सेठ जे काय म्हणाला ते, पण त्याला हे माहित नाहीये की पैशांची सोय झालीये, म्हणून मी दागिने परत घ्यायला आले. सॉरी, पण काही हरकत नाहीये. तुम्ही पैसे आणा आणि तुमचे दागिने परत घेऊन जा. पण मी त्यांना चेक नाही दिलेला हो, त्यांना रोख पैसे दिले. थांबा, मी त्यांना फोन करतो. म्हणजे काय की ते कॅश परत करतील आणि मी तुम्हाला लगेच दागिने देऊन टाकतो. नाही नको, सेठला नका फोन करू. मीच तुम्हाला पैसे देते. मला दागिने द्या, तुम्ही ऑनलाईन पे करते मी. मग माझी काही हरकत नाहीये. तुम्ही तुमचे दागिने मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हा? पण तुमचे दागिने तुम्ही बघून घ्या. हा, नीट बघून घ्या. हा, आदिती युनिव्हर्सिटीला घेऊन गेली का? गाडी तरी इथंच दिसते. मग आदिती, अरे ही काय आदिती आत आहे? ही काय करते? हे दागिने, हे दागिने तर तिचेच दिसतात, तिने लग्नात घातलेले. सगळे गायब झाले. अहो मीच होतो त्यांच्या बरोबर, दागिने ठेवताना लॉकर मध्ये गायब झाले. बापरे, सगळे दागिने गेले चोरीला. अरे पण लॉकर कधीपासून उघडाय? मला नाही माहित. मी रूमला झाडू मारायला आलो तेव्हा कळालं मला. पण चोर इथे आलाच कसा? नानी, अहो चोरी करायची म्हटल्यावर चोर कसा पण येणार ना, खिडकीतून आला असेल. आणि आपल्या घरात ना चोरी होऊच शकते. आता संपूर्ण गावाला माहितीये ना आपण फॅक्टरी उभी करणार आहे, मग सगळ्यांना वाटत असणार खूप पैसा या घरात. थांबा, आधीच तुमचे तर्क लावू नका. आधी विचारूया, कोणीतरी काढले असतील दागिने पॉलिश वगैरे करायला. हे बा, आधीच आरडा ओरडा करू नका. सखा, ते कपाट लावून घे व्यवस्थित आणि लॉकर पण. चला. एक मिनिट, आता काय? एक मिनिट. आज सकाळी सिद्धू आणि त्याच्या मागे आदिती दोघंही घाईनं बाहेर पडले. सिद्धूच्या हातात बॅग पण होती. नक्कीच दोघांनी नेले असणार. दोघांचं ना काहीतरी चालू आहे जे आपल्याला कळू द्यायचं नाहीये. अरे देवा, आता हे काय आणखी? नक्कीच सिद्धूनच आदितीला दागिने गहाण ठेवायला किंवा विकायला सांगितले असणार. त्याला अमेरिकेला जायला पैसे हवेत ना. अहो म्हणून काय तो माझ्या मुलीचे दागिने विकून पैसे उभे करणार का? तात्या, हे काय आहे? हेच तुमचे संस्कार आहेत का? अहो पण अजून नक्की कळलं कुठे की आदिती वहिनी आणि सिद्धूनेच दागिने विकले किंवा गहाण ठेवलेत ते? त्यांनीच दागिने नेले हे सुद्धा कन्फर्म नाहीये अजून. चोरी झाली याची शक्यता अजूनही आहेच. मला काय वाटतंय, आपण सगळे वेगवेगळे तर्क लावत बसण्यापेक्षा पोलिसांना गाठूया. हा, मला तुझं म्हणणं पटतंय सुहास. आपण एक काम करू, आपण दोघेही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. चल लवकर. थांबा, काय पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. काही चोरी वगैरे झालेली नाही. नाही, तुला कसं माहिती? म्हणजे नाही ना, तूच तर दागिने दिले नाहीस ना? काय? काय मला वाटलं तूच नेले. अरे कशा करता? अरे कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी तर नाही गेलास? अरे तुझं कसं करावं नाना मी? हे तुझ्या हातात काय? याच्यातच दागिने असतील. नाही मला बघू दे. नाही मला बघू दे. अरे 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 बापू, सोड. हे फळं आणलीत मी आपल्या मळ्यातून. अरे काय बापू, माझ्यावर संशय घेतो. आता बघ बापू, आपल्या घरात कुठंच नाही, मग तुझ्या रूम मध्ये ढेकणं होतील. तुला गोठ्यात झोपावं लागल. तुझी ऐश्वर्या डावत तोडून पळून जाईल. आणि तुला बापू
अरे मला आधी सांग, चोरी नाही झाली हे तुला कसं माहिती झालं? नाहीच झाली चोरी बापू. मी मळ्यावरून येत होतो तेव्हा आदिती मला भेटली होती सोनाराच्या दुकानाच्या बाहेर. अरे सगळेचे सगळे दागिने विकले रे. काहीतरी आर्थिक संकट असणार, तिच्यावर काहीतरी मोठं कर्ज असणार. माझ्या मुलीला कशाचं कर्ज असेल? अहो फॅक्टरीसाठी घ्यावं लागलं असेल ना तिला. आदितीचा स्वभाव तर माहितच आहे, आपल्याला त्रास नको म्हणून तिने कोणालाच काही सांगितलं नसेल. आता तर फॅक्टरीचं काम सुरू केलेलं आहे. हे आता कर्ज कशाला लागेल? आणि समजा लागलं तर सांगायला हवं ना घरामध्ये. आपण सगळे मिळून केलं असतं काहीतरी. अरे फॅक्टरीची जबाबदारी जरी तिच्यावर असली तरी फॅक्टरी देशमुखांची आहे ना. आपण सगळे मिळून प्रॉब्लेम सोडवू शकतो त्याचा. हो ना, बरोबर आहे. पण तात्या युवराज, अरे आदिती थांब. आता परत हे तू स्वतःवर घेणार आहेस का? बस झालं ना आदिती. आणि सिद्धार्थला डिफेंड करून काही फायदा होणार नाहीये. युवराज, तू मध्ये का बोलतोस? मी सांगते ना त्यांना. थांब आदिती, माझी शपथ आहे तुला. त्याला बोलू देत. बोल युवराज. मोठे बाई, अमेरिकेला जायला पैसा उभा करण्यासाठी सिद्धार्थने तुम्हाला कोणालाही न विचारता दागिने विकले. आणि आदितीलाही कळलं हे सिद्धार्थ दागिने घेऊन जातो. आदितीही त्याच्या मागे गेली म्हणून आदिती मीटिंगला लेट आली. सिद्धार्थ दागिने घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये गेला आणि आदितीही त्याच्या मागे गेली. अगं सुमित्रा, सुमित्रा सावंत. मोठ्या बाई या, बसा इथे, बसा इथे. मोठ्या बाई बसा. मोठ्या बाई, अहो तुम्ही का त्रास करून घेताय? त्याने कसंही वागायचं आणि आपण त्रास करून घ्यायचा. हा सिद्धू ना सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललाय. आता यूज दे त्याला. तात्या प्लीज, मी रिक्वेस्ट करते, तुम्ही सिडला शिक्षा नका करू. मी बोलते त्याच्याशी, मी समजावेन त्याला तो, पण तुम्ही काही बोलू नका त्याला प्लीज. मला या घरात आता अजून भांडणं नको आहेत. मी बोलेन त्याच्याशी, तो पुन्हा असं नाही करणार. बापू, सिद्धू असा वागला या धक्क्यानं रत्नाकाला येडाचा झटका आला काय? रत्नाक्का, तुला हसायला काय झालं ग? अरे बापू हसू नको तर काय करू? अरे काय हे देशमुख, काय चाललंय या घरात? मी जे अभिमानाने ओरिजिनल देशमुख असं म्हणत होते ना, ते या सिद्धूमुळे आता मला म्हणणं बंद करावं लागणार आहे. खरंच नाही, आज तुम्हा सगळ्या सुनांपुढे मी मान्य करते, हे घर, या घरातला आनंद, या घरातले संस्कार जर कुणी टिकवून ठेवले असतील ना तर त्या आहेत या घरच्या सुना. आणि मोठ्या बाई, याहून खालच्या थराला नाही जाणार सिद्धू. अहो तात्यांनी त्याला परवानगी दिली तरी त्याचे उपद्व्याप अजून थांबत नाहीत. आणि आता खरंच हे धक्का बसण्यापेक्षा हसूच यायला लागलेलं आहे. आणि आदिती, आता यातून कशी सोडवणूक करायची याची स्टाईल फक्त ओरिजिनल देशमुखच सांगू शकतात. कळलं आता? जा, सगळे दागिने परत लॉकर मध्ये ठेवून द्या. आणि सिद्धू आल्यानंतर नॉर्मल वागा. नाही नाही, नको रत्नाक्का, असं नको. तू आता काहीच बोलू नकोस. मी सांगतेय तेवढंच करायचं. का जाऊन सांगू तात्यांना सिद्धूला शिक्षा करा म्हणून? नाही नाही, नको, करते मी. सखा, कळलंय ना तुला? होत नका. चला लागा कामाला. हा सिद्धार्थ स्वतःच्या घरात चोरी करतो? दिस इज रिअली शॉकिंग. मला नाही शॉकिंग वाटत ते. कारण मला माहिती आहे हा असंच काहीतरी करणार आहे. कारण पण मात्र इतक्या लवकर करणार आहे असं वाटलं नव्हतं. आधी तिला तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा तात्यांना, नाहीतर आपल्याला फायनान्शियल हेल्प करा म्हणून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल. नाही,
याच्याकडे ना जरा सुद्धा पेशन्स नाहीये. हो ना, सिद्धार्थ असा आणि त्याच्या घरचे अजूनच अजब आहेत रे. ऐक ना मी, लेट्स लीव फ्रॉम हिअर. अरे या देशमुखांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. तो सिद्धार्थ इतका गोंधळ करतोय, कोणाच्या डोक्यात विचारही येणार नाही असा वागतोय. आणि हे देशमुख, अरे घरात इतकं मोठं काहीतरी घडतंय आणि हे सगळेजण हसत आईस्क्रीम खात छान मार्ग काढतात सगळ्यातनं. हे बघ, लेट्स गो बॅक टू मुंबई. आपण आपला बिझनेस सांभाळूयात. अरे अदितीच्या नावावर यांनी तसंही फॅक्टरी केली आहे ना, तिला छान सांभाळतायत सगळे. बस झालं ना मैंने. आता कळलं मी का म्हणतो? जिथे तुझे विचार थांबतात ना, तिथे माझे विचार सुरू होतात. महालक्ष्मी, उलट आता आपण इथं थांबलं पाहिजे. आपलं काम सोपं झालं. व्हॉट? अरे काय बोलतोयस मिलिंद? महालक्ष्मी, विचार कर महालक्ष्मी. हा सिद्धार्थ जर त्याच्या स्वप्नांसाठी ह्या थराला जाऊ शकतो, तर याचा अर्थ काय? त्याला बदनामीची भीती नाही. आणि म्हणून सांगतोय की आता जर वाट बघू. आणि आता हा मूर्ख सिद्धार्थच असं काहीतरी करेल ना की त्याने हे घर हादरणार आणि मग तिथून घर तुटायला सुरुवात होणार. मिलिंद ऐक, सिद्धार्थ कसाही वागला ना तरी हे घर तुटणार नाहीये. आता सुद्धा बघितलंस ना, बाकी सगळेजण एकत्र आहेत. एकत्र सिद्धार्थच्या विरोधात उभे आहेत, अगदी त्याचे आई वडील सुद्धा. महालक्ष्मी, हे दागिने इथे कसे? तर अदितीचे दागिने, पण हे दागिने तर तिथे हॅलो काका, मी तुम्हाला जे दागिने दिले ते कोणी येऊन परत घेऊन गेले का? हो, कोण कशाला नेईल? पण तुम्हीच म्हणालात ना की घरी कोणाला माहिती नाही म्हणून. काका प्लीज, तुम्ही परत एकदा जरा चेक करता का? अहो पण आता मी पेढी बंद केली हो. हो पण दागिने इथेच आहेत, व्यवस्थित आहेत. नक्की दागिने तिकडेच आहेत? हो. काय झालं काय? नाही नाही, काय नाही. हो, रत्नाक्का म्हणाल्या म्हणजे करणं भागच आहे ना. बरं झालं तुम्ही सिद्धूला खोटं सांगितलं, नाहीतर अपशकून झाला असता. दुकानाला आग लागली असती ना. सगळं काय प्रकार आहे? मला एक सांगा ना, मला मदत केली आहे नाही ना? अहो मला साधं इन्स्पायर सुद्धा केलं नाहीये तुम्ही. कारण तुमच्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात त्या गोष्टीसाठी तुम्ही इन्स्पायर सुद्धा करता आणि मदत सुद्धा करता. तुमच्या चौकटीत न बसणाऱ्या माझ्या स्वप्नांसाठी माझ्या या घरात मी काही हक्काचं मागितलं तर लगेच मी वाईट. नाही, मला एक कळतच नाहीये की तुमच्या सगळ्यांची मी वाईट वागतोय का तुम्ही सगळे माझ्याशी अनफेअर वागताय. अरे काय बोलतोयस तू हे? अरे काय अनफेअर वागतो रे आम्ही? आप्पा, मला सगळं आठवतं. बाळा काकाला जेव्हा गावामध्ये क्लिनिक उघडायचं होतं तेव्हा तात्यांनीच मदत केली होती. अर्चनाला स्वीट शॉप साठी बापू काका, तात्या, बयाजी सगळ्यांनी मदत केली होती. आणि सुहास, आठवतंय ना, जेव्हा तुला पैशांची गरज होती तेव्हा तू अर्चनाचे दागिने गहाण ठेवले होते. आठवतंय ना? या सगळ्या गोष्टींचा बोबाटा झाला नाही का? कारण ते सगळे इथे गावातच राहणार होते, तुमच्या जवळ, तुमच्या पंखाखाली. पण एखादा भरारी घ्यायचं बघतोय तर तुम्ही लगेच त्याचे पंख छाटून टाकणार का? सिद्धू, बस झालं तुझं. खूप ऐकून घेतलं. मला वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर मान खाली घालून माफी मागशील तू सगळ्यांची, पण हे मलाच कळायला हवं होतं.
अरे आपल्या बायकोला न विचारता स्त्रीधनाला हात लावणारा माणूस तो. माफी मागण्याचं एवढं मन मोठं कुठलं तुझं? खूप वाईट वाटलंय मला सिद्धू, खूप दुखालायस तू मला. तू एवढं सगळं खोटं बोललास आणि सुनबाईवर ढकललं सगळं, तेव्हा मी काय बोललो नाही तुला. तू न सांगता घरातून निघून गेलास तेव्हाही मी नमतं घेतलं आणि तुझं म्हणणं ऐकून घेऊन तुला अमेरिकेला जायची परवानगी दिली. आणि तरीही तू खोटं वागतोयस आणि म्हणतोयस वरून की आम्ही तुझे पंख छाटतोय, तुझ्या प्रगतीच्या आड येतोय म्हणून. अरे काय हवंय काय तुला? मुलगा म्हणून या घरावरचा हक्क नाकारू आम्ही असं वाटतंय तुला? काय हवंय काय तुला? बोल, तुला काय हवंय बोल. ठीक आहे, मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवाय. बघितलं म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन सगळं हवंय मला. तात्या, माझ्या हक्काचं सगळं मला द्या.